हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवसाचा हा ब्लॉग आहे. तर लक्ष्मीपूजन जी काही पूजा केलेली आहे ना, ते आता मी सगळी काही काढून येत आहे. आणि जे काही सगळं साहित्य तिथलं तिथं ठेवून घेणार आहे, म्हणजे पसारा होणार नाही बघा, असं मी करते. कारण की तसं जर ठेवायला गेलं ना फ्रेंड्स, की सगळा राडा तसाच राहतो आणि मग ते व्हिडिओमध्ये दिसतं. मग तुमच्या कमेंट येतात छान छान, की ताई पसारा किती केला आहे तुम्ही, पसारा जरा आवरत जा, असं तसं तुमच्या कमेंट येतात. मग मी म्हटलं खरं तर ना मी आवरतच असते, पण कधी कधी राहतं बघा, कारण की छोटी माणूस आहे, कंटाळा येतो. मग कधी कधी तसाच राडा ठेवतो आणि मग तुमचे कमेंट येते, एवढं छान घर केलं तुम्ही, तुमच्या घरात पसारा खूप करताय तुम्ही. पण खरं सांगू फ्रेंड, माझं घर मी खूप छान ठेवायचा माझा प्रयत्न असतो आणि मी खरंच ठेवते. पण कधी कधी ना मला फार कंटाळा येतो, म्हणजे नाही का, शेवटी आपण माणूस आहे, दिवाळीची एवढी कामं असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते कामं करत करत काय होतं की कंटाळा यायला लागतं, त्यामुळे मग ते राडा तसंच राहतो. मग तो मी आवरते नंतरच्याला, दुसऱ्या दिवशी वगैरे आवरलं जातं माझं. नाही असं पण नाही की मी तसंच ठेवून देते आणि तसंच राहतं, असं पण नाही आहे. तर आता इथले जे काही भांडी धुतलेले होते ना बेसिंगमध्ये, तसे मी तयार ठेवलेले होते आणि ते बेसिंगमधले भांडी वरती ठेवून घेतले. आणि सकाळचं दूधच पातेलं आणि चहाचं पातेलं तसंच पडलेलं आहे. त्यानंतर आता आम्ही करणार आहे पूजा. आणि पूजा रोजची पूजा जी काही नॉर्मली असते ना, तीच पूजा मला करायची आहे. आणि जे काही खालच्या पूजेचं सगळं साहित्य मी काढून ठेवते. आणि त्यानंतर बघा पूर्ण देवारा पूर्ण साफ करून घेत आहे. आणि पांढरा देवारा असल्यामुळे काय होतं माहिती आहे का फ्रेंड, त्याच्यावरती डाग खूप पडतात. आणि मुलांना मी सांगते ना निमिषला स्पेशली, की देवाला दिवा लावायला त्यावेळेस आणखी डाग पडतात त्याच्याकडून. रोजची जी पूजा असते ती पूजा वगैरे झाली, आरती पण झाली. आता मी नैवेद्य वगैरे दाखवून ठेवणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी आज साधी सिंपल अशी रोजची पूजा माझी झालेली आहे. आमच्या सासूबाईंची मीटिंग होती, कपडे मशीनला लाव. त्यामुळे चला मला पहिलं आता पूजा वगैरे झाली तर पहिले कपडे मशीनला लावावी. कारण की त्या म्हणजे लगेच त्यांचं असं म्हणणं चालू असतं की मशीन लाव वगैरे. कारण की आम्ही हाताने कपडे बिलकुलच धुत नाही, मशीनच लावतो. आणि त्याल्यापासून कसं झालं आहे की रोजच्या रोज आम्हाला मशीन लावावीच लागते. आणि मग रोज त्यांची साडी वगैरे असते ना सासूबाईंची, त्यामुळे मग रोजच आम्ही मशीन लावतो त्यांची. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मावशी यायच्या आधी तू पटकन लावून घेत जा, म्हणजे मावशी वाळू घालते आल्यानंतर, म्हणजे मला काम जास्त पडणार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. बाकी त्यांचा दृष्टिकोन असं काही वाईट नसतं, कारण त्यांना वाटतं की तुला काम पडतं जास्त, त्यापेक्षा मावशी वाळू घालतील ना, तू पटकन मशीन लावून घेत जा मावशीपर्यंत, मशीन पूर्ण होऊन जाईल मग मावशी वाळू घालतील, असं त्यांचं म्हणणं असतं. त्या खूप काळजी करतात, कितीही नाही म्हणलं तर त्यांना वाटते काळजी, त्यामुळे ते काळजी करत असतात हमेशा. त्यानंतर आम्ही सगळेजण जाणार आहोत मिसळ खाण्यासाठी. कारण की ते आले तर त्यांना आवडतं हॉटेलचं वगैरे खायला. जाऊया आपण, त्याच्यात चाललेला आहोत आम्ही. तनु आता शिकायचं का मोठा झालाय रे, तो हळूहळू पुन्हा बरं का, जवळ पप्पाला बसायचं, पप्पाला ना आपण हळूहळू बटणे दाबायची, काय काय असते ते व्हायचं बा. पुण्यातील काटाकीर हे मिसळ खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत तिथे. तर तुम्हाला माहीत असेल तर सांगा नक्की ही मिसळ. आता चला छान सजवलं ना. सावकाशी आम्ही सगळे मिसळ वगैरे खाऊन आलो. त्यानंतर थोडीशी विश्रांती वगैरे केली आणि मी माझं व्हिडिओचं काम असतं ते रुटीन केलं. आणि सासूबाई वगैरे दुपारी थोडेसे आराम केले. आणि त्याच्यानंतर बघा दिवस मावळा आहे आणि देवाला दिवं वगैरे लावायचं आहे ना, त्यासाठी तेल संपलेलं होतं. तर तेल जे काही देवाचं आहे ना ते वेगळं मी ठेवते, एकत्र करत नाही. जे काय आपण पिरियडमध्ये शोध होती ना, म्हणून देवाचं तेल वेगळं एक पाऊच ठेवते. म्हणजे 1 किलोचं तेल असतं ना 1 लिटरचं, ते पाऊच वेगळंच असतं माझं. आणि 1 लिटरचं मी ही बॉटल मागवली होती मिशोवरून, ती बॉटलमध्ये
त्याच्यामध्ये मी तेल काढून घेत आहे आणि एक छोटं तांबलं पण केलेलं आहे ते तुम्हाला साईडला दिसतंय ना. कारण काय होतं की माहिती आहे, एवढं मोठं जर तेलाची बॉटल उचलायला गेलं ना, निमिषकडून खूप सारं तेल पडलं जातं आणि खूप सारं तेल पडू तर दिव्यामध्ये काही हरकत नाही, पण दिव्याच्या बाहेर अक्षरशः पडलं जातं. म्हणून मी तो मोठं पण घेतलेलं आहे आणि छोटं पण ठेवलेलं आहे ह्यासाठी. त्यानंतर बघा तेलाच्या साईडला जे तेल थोडंसं गळून आलेलं होतं ना, तर मी काय केलं की थोडं टिश्यू पेपरनं ते साफ करून घेतलं. कारण प्रत्येक वेळेस धुवायचं म्हणलं ना ते सुकायला प्रचंड वेळ लागतो. म्हटलं की जाऊ दे. तसंच मी तेल टाकलं, जेव्हा खूप घाण अशी बॉटल होती ना तेलाची आपली, त्यावेळेस मी धुवून वॉश करून उन्हाला वगैरे ठेवते. आणि कारण की तेल नाही म्हणलं तर बघा संपतं लवकरात लवकर. 2 टाईम तेल, आणि तेल आम्ही 24 तास दिवा चालू ठेवतो, त्यामुळे तेल लवकर संपतं. त्यामुळे रोज प्रत्येक वेळेस हे करून ठेवायला नको वाटतं. सकाळी जी लक्ष्मीपूजनची पूजा वगैरे काढली होती ना, ते आपण 5 धान्य पूजा करतो बघा लक्ष्मीपूजनला. ते धान्य माझ्या हे जे आहे ना, बोळकी म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. ते सगळं काही मी आता डब्यामध्ये ज्याच्या वेळेस ह्यात भरून ठेवत आहे. कारण 5 धान्य ठेवणं खूप खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपल्या घरामध्ये धान्याची वाढ होते असं म्हणतात. त्यामुळे ते 5 धान्य जे होते ते भरून टाकलेले आहेत. मग डबे जिथल्या तिथे ठेवून घेत आहे. आणि खरं सांगते, आमच्या सासूबाई जशा आलेत ना घरामध्ये, इतकं वातावरण हस्तखेतं झालेलं आहे आणि इतकं हसून हसून अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, का शब्दात सांगू शकत नाही मी. खरंच खूप छान वाटतं आणि खरंच खूप लकी आहे की मला इतक्या छान सासूबाई वगैरे मिळाले. ते एकदम फ्रँकली आहेत आणि कोणत्याच गोष्टीचं बर्डन नसतं आणि कोणत्याच गोष्टीचं नियम नसतात. हे करू नको, ते करू नको, तो असा ड्रेस का घातला, तो ड्रेस तसा का घातला, काही नसतं. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघताय मी अक्षरशः म्हणजे 3/4 पॅन्टवरती असते, वरती टॉप घातलेला असतो, तरीसुद्धा कधी काय म्हणत नाही. आम्ही बाहेर गेलो तर त्यावेळेस मी जीन्स घातले तरी पण मला त्या म्हटल्या नाहीत काहीच. म्हणजे त्यांचं कधीच काही नसतं. आणि मला खरं सांगू का, असंच हवं होतं. कारण की ते प्रत्येक गोष्टी तू हे करू नको, ते करू नको म्हटल्यानंतर आपली चिडचिड होते. मग आपले जे काही त्यांच्यासाठी करायचं असतं ना, ते पण आपण विसरून जातो. नकोसं होतं. आपली चिड झाले त्या व्यक्तीसाठी आपल्याला काही करायची इच्छा होत नाही, असं माणसाचं नॅचरली मन असतं. आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे, खूप हॅपी आहे मी की मला अशा सासूबाई मिळाल्या आहेत. आणि आता बघा इथे जे काही साहित्य आपलं डेकोरेशनचं होतं, लक्ष्मीपूजन केलेलं आहे ना, जिथे तिथे ठेवून घेते. मग अशीच मी तुम्हाला बोलले की खूप सारा राडा पडतो, मी तसंच राहतो. आणि खूप मग नंतर तुम्ही कमेंट करता, मग कमेंट केलं की मला खूप कसं वाटतं. होतं, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता मी जिथलं ते सगळं सामान आधीचं बघा, ते संक्रांतीचे बोळगी होते ना, ते काढून ठेवले, कारण तसंही ते लागत नाहीत. सासूबाई म्हणतो त्यामध्ये दही विरजण लावायला तुला काय हरकत नाही. मी म्हणलं की अहो छोटे छोटे आहेत ना ते, मग त्यामध्ये कुठे दही विरजण लावत बसायचं. मी करताना ते टाकून दिले, म्हणजे बाहेर ठेवले. कोणाला हवं असेल तर ते घेऊन जातील. कचरावले दादा वगैरे असतात ना, झाडू मारणार वगैरे, त्यांना हवं असतील घेऊन जातील, नाही तर ते सर्व कचऱ्यामध्येच घालणार आहेत. कारण एवढ्याशा बळक्यांमध्ये कुठं दही लावत बसायचं ना. त्यानंतर बघा सगळे दिवे जेवढे काय होते ना, आता एकत्र दिवे करून मी उकळत्या पाण्यामधून काढून घेणार आहे. स्वच्छ दिवे एकदा, नंतर उन्हाला कडक उन्हाला लावलं ना, दिवे पुढच्या वर्षी आपल्याला दिवाळीमध्ये वापरायला होतात. ह्यासाठी आणि जे खराब झालेलं साहित्य वगैरे आहे ना, ते सगळं काय आता मी टाकून देणार आहे. कारण की किती दिवस तसं ठेवतो ना, कधीतरी उपयोग पडेल असा विचार करतो म्हणून ठेवतो. आता दिवे आहेत ना, ह्या पाऊचमध्ये ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर जे कॅन्डल्स उरलेले होते ते एकमध्ये झिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवून घेतले, कारण तर पुढच्या वर्षी उपयोग होणार आहे त्याचा. तसंही म्हणलं मग आता काय काढू नये, एखाद्याच मध्ये आधी कशाला लागलं तर काढतं, नाही तर नाही, शक्यतो दिवायलाच काढतं माणूस. त्यामुळे ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित असं आता ह्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. आणि कारण पुढच्या वर्षी आपल्याला व्यवस्थित राहतं बघा साहित्य. आणि मी रूममध्ये वरती ठेवून घेणार आहे, मला बरं पडतं. आणि ह्यामध्ये असं काही जेवढं डेकोरेशन साहित्यानं तेवढंच ह्यामध्ये बसतं, तेवढंच मी ठेवलेलं आहे. त्यानंतर निमीच्या रूममध्ये चालले, निमीची कुरकुत माझ्या रूममध्ये तू मग काही ठेवू नको. पण निमीच्या रूममध्ये वरती लॉफ्ट आहे ना केलेलं, ते सगळं रिकामच आहे फ्रेंड्स. मग मी तिथे सगळं ठेवून घेते, कारण की ते लॉफ्ट्स वगैरे बनवलेले आहेत ना. आता निमिष आमचं बघितलं नाही तुम्ही, सध्या 7वीलाच आहे, त्याला तेवढी काही नसते. आणि मुलांचे तेवढे कपडे पण नसतात, त्याचं एक ऑर्डर पण पूर्ण भरत नाही कपड्याने. कारण ते साईज वाढत जाते म्हणून मुलाने जेवढं जमते मग मी कपडे घेते. तनिषला असतात भरपूर कपडे, पण त्याला मी घेत नाही असं करते, कारण तो छोटा आहे ना ह्यासाठी. आता जे काय आहे ना लॉफ्टमध्ये वरती ठेवून घेतलं. आणि इकडे मला तनू हेल्प करत आहे. तर आता लंच वगैरे डिनर मला बनवायचं आहे. डिनरसाठी काय बनावं, कारण मिसळ एवढी हेवी झालेली होती ना, नाही म्हणलं तर बघा बाहेरचं काही खाल्लं तर हेवी होतं. तर मला चला झटपट मस्त आणि हेल्दी असा आपल्याला मस्त मसाला भात बनवावं. कारण की काय होतं माहिती आहे का, रोज पण भात आमटी खाऊन ना प्रचंड कंटाळा येतो. तर म्हणलं चला मसाला भात बनावं. आणि सगळ्यांना मसाला भात आवडतो घरामध्ये. आणि त्या साईडला पापड, आपलं घरगुती साजूक तूप जरा असेल तर आणखी छान मस्त वाटतं.
त्यामुळे इथे नॉर्मली मी आता फोडणी दिलेली आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, बटाटा कट करून घातलेला आहे. कारण माझा चिकू म्हणजे माझा निमिष म्हणत होता ना, मम्मा त्यामध्ये बटाटा घाल, आणि बटाटे घातल्यानं पोरं आवडीनं भात खातात बघा. मला तसं एवढं काय आवड नाही बटाट्याची, पण लग्नाच्या आधी प्रचंड मला आवडत असायचं बटाट्याची भाजी वगैरे, पण आता नाही आवडत. आता ह्यामध्ये कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, गोडा मसाला, हळद घातलेली आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित परतलं ना फ्रेंड्स खूप छान लागते. त्यानंतर मी तांदूळ 10-15 मिनटं मुगाची डाळ ती भिजायला ठेवलेली होती. भिजल्यानं थोडंसं तांदूळ छान असं आपला भात होतो. जरी मोकळा नाही झाला ना तर टेस्टला खूप छान होतो. त्यानंतर बेताने आपल्याला जसं पाणी हवं असेल तेवढं घालायचं आणि एकदम छान यम्मी टेस्टी असा हा भात बनतो आणि झटपट होतो. तुम्हाला जर कुकरमध्ये हवं असेल तर कुकरमध्ये लावू शकता, पण कसं माहिती आमच्याकडे भात हा प्रकार ना कुकरमध्ये अजिबात आवडत नाही. तर मस्त यम्मी झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी साधी सिंपल आहे बघा. कदाचित तुम्ही लोक अशा पद्धतीने बनवत पण असाल, मस्त लागतो ना. त्यानंतर उद्यासाठी मटकी भिजू घालत आहे मी. आणि फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल ह्यासाठी. चला तर मग बाय, सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.